एक गाव होतं. गावात दोन रामानंद आणि शिवानंद नावाचे साधू येतात. त्या दोन साधूंचे त्या गावात प्रवचन असायचे नेहमी. एके दिवशी असंच प्रवचन झालं आणि नेहमीप्रमाणे घरी जायला निघाले, तेव्हा तिथे एक भाविक माणूस आला. त्याला वाटलं आपण ह्या साधू महात्म्यांना आज आपल्या घरी घेऊन जाऊ, त्यांची सेवा करू, त्यांना भोजन देऊ. असं मनात येताच तो त्या साधू महात्म्यांकडे गेला. त्यांना विनंती करू लागला, तुम्ही आज आमच्या घरी चला आणि आमच्या सेवेचा स्वीकार करा. असं बोलल्यानंतर साधू म्हणाले, आम्ही असं कोणाच्या घरी जात नसतो, परंतु तुझी श्रद्धा बघून तुला नाही देखील म्हणता येत नाही. चला तर जाऊया. मग ते त्या भावकिकाच्या घरी जातात. घरी गेल्यानंतर तो भाविक त्यांच्या अंघोळीसाठी पाणी गरम करून देतो, त्यांना अंघोळ करण्याची विनंती करतो. सर्वप्रथम रामानंद साधू अंघोळ करायला जातो. त्यानंतर हा भाविक शिवानंदाकडे जातो. त्यांना विचारतो, स्वामी, हे रामानंद फार विद्वान आहेत नाही का? शिवानंद म्हणतो, तो कसला आलाय विद्वान? तो तर गाढव आहे. यावर भाविक काहीच बोलत नाही. नंतर शिवानंद स्नान करण्यासाठी जातो. तेव्हा हा भाविक आता रामानंदकडे जातो. त्याला सुद्धा तोच प्रश्न विचारतो, स्वामी, शिवानंद फार विद्वान आहेत नाही का? रामानंद बोलतो, तो कसला आलाय विद्वान? तो तर बैल आहे, बैल. आमचे आचार्य त्याला नेहमी ओरडायचे. हे ऐकून तो भाविक थोडा अवाक झाला. त्यानंतर भोजनाची वेळ होते. भाविक 2 ताटं वाढून आणतो भोजनाची. पहिल्या ताटात आणतो लाकडाचा भुसा. ते ठेवतो रामानंद पुढे आणि दुसऱ्या ताटात आणतो गवताचा चारा. तो शिवानंद पुढे ठेवतो. मग ते दोन्ही साधू भडकतात. रामानंद बोलतो, साधू संतांचा अपमान करतोस? तुझा तर नाश होईल. शिवानंद बोलतो, थांब, तुला आत्ताच शाप देतो. मग तो भाविक त्या साधूंना सांगू लागतो, स्वामी, तुमच्यासाठी जे भोजन वाढले आहे ते योग्य आहे. रामानंदकडे बघून बोलतो, तुम्ही जेव्हा आंघोळीला गेलेला तेव्हा ह्यांनी सांगितलं की तुम्ही गाढव आहात. आणि शिवानंदकडे वळून सांगितलं की जेव्हा तुम्ही आंघोळीला गेलेला तेव्हा ह्यांनी सांगितलं की तुम्ही बैल आहात. मग आता तुमची खरी ओळख पटल्यावर तुम्हाला कोणतं भोजन वाढायला हवं होतं? दोन्ही साधूंना लाज वाटली आणि दोघे 2 रस्त्यांनी निघून गेले. सांगण्याचा भाव हाच आहे की साधू संत महात्मा कोणाची निंदा करत नाही. दुसऱ्याचा आदर करतात, दुसऱ्याचा सत्कार करतात, कोणामध्ये दोष पाहत नाही, इतरांचे दोष कोणासमोर बोलून दाखवत नाही आणि साधूंना ओळखण्याची हीच खरी पद्धत आहे.